3 एप्रिल 1680 रायगडावर हनुमान जयंतीचा उत्साह ओसरत होता. कारण त्याच वेळी गडावरच्या एका वाड्यात महाराष्ट्राचा आणि हिंदवी स्वराज्याचा सूर्य मावळत होता. वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला. पण हा मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागे काही काळबेरं होतं? आजही सोशल मीडियावर किंवा इतिहासाच्या ओढ असणाऱ्यांमध्ये एक चर्चा नेहमी रंगते, ती म्हणजे महाराजांना विष दिलं होतं का? सोयराबाईंनीच आपल्या मुलाला राजगादीवर बसवण्यासाठी महाराजांना विष दिलं का? की अष्टप्रधान मंडळानेच काही कट रचला होता? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं पुराव्यांच्या आधारे शोधणार आहोत. आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाहीये, तर इतिहासाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा पर्दाफाश करणारा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. महाराजांच्या मृत्यूच्या बातमीने त्या काळी केवळ स्वराज्यच नाही, तर दिल्लीचा औरंगजेब बादशाह, सातासमुद्रापारचे इंग्रज, पोर्तुगीज सुद्धा हादरले होते. पण नक्की त्या दिवशी आणि त्या आधीच्या 12 दिवसात असं काय घडलं होतं? आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यांचे 2 भाग पडतात. एक म्हणजे समकालीन पुरावे, जे घटनेच्या वेळी हजर असलेल्या लोकांनी लिहिलेत, आणि दुसरे म्हणजे उत्तरकालीन पुरावे, जे घटनेनंतर 150 ते 200 वर्षांनी लिहिले गेले. गंमत अशी आहे की विषप्रयोगाची सगळी चर्चा ही नंतरच्या पुराव्यांमध्ये जास्त दिसते. सगळ्यात आधी आपण सगळ्यात विश्वासार्ह पुरावा पाहूया, तो म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद यांची बखर. सभासद हे महाराजांच्या पदरीच कामाला होते. त्यांनी राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून ही बखर लिहिली. सभासद स्पष्टपणे लिहितात की राजास ज्वराची व्यथा जाहली, म्हणजेच महाराजांना ताप आला होता. सभासद इतक्या बारकाईने माहिती देतात की महाराजांना जेव्हा कळलं की आता आपली वेळ आली आहे, तेव्हा त्यांनी निळोपंत प्रधान, प्रल्हाद पंत, गंगाधर पंत यासारख्या विश्वासू सहकाऱ्यांना बोलावून घेतलं. त्यांना उपदेश केला. जर तिथे काही घातपात झाला असता तर सभासदांनी तो नक्कीच नमूद केला असता, कारण ते स्वतः तिथे उपस्थित होते. दुसरा महत्वाचा पुरावा म्हणजे जेधे शकावली. कान्होजी जेधे यांच्या वंशजाकडे असलेली ही शकावली इतिहासात अत्यंत प्रमाण मानली जाते. यातही स्पष्टपणे लिहिलंय की शके 1602 रौद्र संवत्सर चैत्र शुद्ध पौर्णिमेला शनिवारी दुपारी रायगडावर राजांनी देह ठेवला. इथे कुठेही संशयास्पद मृत्यूचा उल्लेख केलेला नाहीये. मग हा विषप्रयोगाचा मुद्दा आला कुठून? तर हा मुद्दा येतो शिवदिग्विजय आणि चिटणीस बखर मधून. या बखरी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 150 ते 200 वर्षांनी लिहिल्या गेल्या आहेत. शिवदिग्विजय बखरीत असं म्हटलंय की सोयराबाईंना आपला मुलगा राजाराम याला गादीवर बसवायचं होतं, म्हणून त्यांनी महाराजांना विष दिलं. पण मित्रांनो, या बखरीच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह आहे. याच बखरीत असं लिहिलंय की सईबाई महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होत्या. पण खरं पाहता सईबाईंचा मृत्यू राज्याभिषेकाच्या कितीतरी आधी झाला होता. जो लेखक इतकी मोठी ऐतिहासिक चूक करू शकतो, त्याच्या विषप्रयोगाच्या दाव्यावर आपण कसा काय विश्वास ठेवायचा? आता आपण परकीयांच्या नोंदी पाहू. इंग्रज आणि पोर्तुगीज हे महाराजांचे कट्टर शत्रू होते, पण त्यांच्या नोंदींना महत्व आहे कारण त्या समकालीन आहेत. ब्रिटिश नोंदी सांगतात की महाराज 12 दिवस आजारी होते, पण एका इंग्रजी पत्रात तर ब्लडी फ्लक्स असा उल्लेख आहे, ज्याला आपण रक्ताची आव किंवा अतिसार म्हणू शकतो. पोर्तुगीजांच्या एका दस्तऐवजात मृत्यूचं कारण ॲथ्रॅक्स म्हटल्याचं गेलंय. ॲथ्रॅक्स हा आजार पशुपक्ष्यांच्या सहवासात राहणाऱ्यांना होतो आणि त्यात ताप खूप वाढतो. ऐतिहासिक सत्य हे आहे की वयाच्या अवघ्या 12-13 वर्षापासून महाराज मोहिमेवर होते. सह्याद्रीच्या दराखोऱ्यात फिरणं, सततचा प्रवास, बदलता हवामान आणि स्वराज्याची अहोरात्र चिंता यामुळे त्यांच्या प्रकृतीवर मोठा ताण आला होता. आग्र्याहून सुटून आल्यापासून महाराज अनेकदा आजारी पडत असल्याच्या नोंदी आहेत. राजाराम महाराजांच्या लग्नातही त्यांची तब्येत खालावलेली होती. थकवा आणि सततचा ज्वर म्हणजे ताप यामुळे त्यांचे शरीर क्षीण झाले होते. इतिहासात संशोधक संजय सोनावणे यांच्या मते महाराजांना विषमज्वर किंवा गुडघेचा आजार झाला असण्याची शक्यता जास्त आहे. विषप्रयोगाच्या बातम्यांना कोणताही ठोस ऐतिहासिक आधार नाही. महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी महाराणी पुतळाबाई सती गेल्या. दुसऱ्या पत्नी सपवारबाई यांना एक मुलगी असल्यामुळे त्या सती जाण्याची परवानगी मिळाली नाही, म्हणून त्या गेल्या नाहीत. हे सर्व विधिशास्त्राप्रमाणे पार पडले. जर तिथे काही घातपात झाला असता तर रायगडावर असलेल्या सैन्याने आणि अष्टप्रधान मंडळाने शांत राहणं शक्यच नव्हतं.
केवळ बखरीच नाही तर आधुनिक काळातील दिग्गज इतिहासकारांनी या विषयावर अत्यंत महत्वाची मतं मांडली आहेत। रियासतकार गो स सरदेसाई यांनी त्यांच्या मराठी रियासत या ग्रंथात महाराजांच्या मृत्यूबाबत सविस्तर चर्चा केली आहे। सरदेसाईंच्या मते महाराजांच्या मृत्यूचं मुख्य कारण हे विषमज्वर म्हणजेच टायफॉइड होतं। ते म्हणतात की स्वराज्याचा अफाट धावपळीमुळे महाराजांच्या शरीराची प्रचंड झीज झाली होती आणि त्या काळात अशा तापावर प्रभावी औषधं उपलब्ध नव्हती। इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रे ज्यांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर मांडला, त्यांनी ही विषप्रयोगाची कोणतीही पुरावेनिशी गोष्ट खोडून काढली आहे। बेंद्रे यांच्या मते जर सोयराबाईंनी विषप्रयोग केला असता तर पुढच्या काळात जेव्हा संभाजी महाराज छत्रपती झाले तेव्हा त्यांनी सोयराबाईंना किंवा संबंधित मंत्र्यांना तात्काळ मृत्यूदंडाची शिक्षा दिली असती। पण ऐतिहासिक नोंदीनुसार संभाजी महाराजांनी सुरुवातीला सर्वांना माफ केलं होतं। जर आपल्या पित्याची हत्या झाली हे माहिती असतं तर शंभूराजांसारखा बाणेदार मुलगा गप्प बसला असता का, हा एक मोठा तर्कनिष्ठ प्रश्न आहे। आणि एक महत्वाचा संदर्भ म्हणजे निकालाओ मनुची या इटालियन प्रवाशाचा। मनुची हा औरंगजेबाच्या दरबारात होता। तो आपल्या स्टोरिया डो मोगर या पुस्तकात लिहितो की शिवाजी महाराजांचा मृत्यू रक्ताच्या उलट्या होऊन झाला। पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, मनुची हा काही रायगडावर हजर नव्हता। त्याने ही माहिती दिल्लीत बसून अफवांच्या आधारे लिहिली गेली होती। शत्रूच्या गोटात अशा अफवा पसरवणं त्या काळी सामान्य होतं। आपण जर शेडगावकर बकर पाहिली तर त्यातही व्यथा ज्वराची जाहली असाच उल्लेख आहे। म्हणजे एका बाजूला सभासद जेधे शकावली आणि शेडगावकर बकर यांसारखे महत्वाचे मराठा स्रोत ताप किंवा ज्वर हेच कारण सांगतात, दुसरीकडे इंग्रज आणि पोर्तुगीज सुद्धा आजारपणावरच शिक्कामोर्तब करतात। मग विषप्रयोगाची गोष्ट फक्त नंतरच्या काळात मनोरंजन किंवा सनसनाटी निर्माण करण्यासाठी जोडली गेली असं म्हणायला मोठा वाव मिळतो। महाराजांचे निधन हा स्वराज्यासाठी एक मोठा धक्का होता। 1674 ला राज्याभिषेक झाला आणि अवघ्या 6 वर्षात हा जाणता राजा आपल्याला सोडून गेला। पण त्यांनी पेरलेलं स्वराज्याचं बीज इतकं घट्ट होतं की त्यांच्या निधनानंतरही संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराराणी आणि पुढे पेशव्यांनी हा लढा चालूच ठेवला आणि थोरल्या महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं। तर मित्रांनो, आजच्या या माहितीवरून आपल्याला हे स्पष्ट होतं की महाराजांच्या मृत्यूमागे कोणताही कौटुंबिक किंवा राजकीय कट नव्हता, तर ते केवळ एक नैसर्गिक आजारपण होतं। अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा पुराव्यांवर विश्वास ठेवणं हीच शिवरायांना खरी श्रद्धांजली ठरेल। आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी, सखोल माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अभिजात मराठीला नक्की सबस्क्राईब करा।